गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। पर्लकोटा नदीवरील मोठा पूल पाण्याखाली गेल्याने भामरागड तालुक्याचा अनेक गावांशी संपर्क तुटलाय। पर्लकोटा नदीच्या पुराचं पाणी परिसरातील नागरिकांच्या घरात गेलं असून संपूर्ण बाजारपेठा सुद्धा पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं। प्रशासनाने जवळपास 300 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलंय। भामरागडमध्ये सध्या पाऊस नसला तरी लगतच्या छत्तीसगडमध्ये पूरपरिस्थिती आहे आणि त्याचा फटका भामरागड तालुक्याला बसतोय। गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाने थैमान घातलंय। मुसळधार पावसामुळे सखल भागाला मोठ्या प्रमाणात पाण्याने वेढलंय तर काही ठिकाणी नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं असून संसार उपयोगी साहित्यांचं अतोनात नुकसान झालंय। गोंदियात मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आलाय। यात एक घर वाहून गेलं असून त्यातील दोघांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते। या घटनेनंतर प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस होतोय। गोंदियातील अनेक भागामध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे। शहरातील रिंग रोड आणि कुडवा परिसरामध्ये घरांमध्ये पाण्याचा शिरकाव झाला। घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। अनेक सार्वजनिक उत्सव मंडळातही पाणी शिरलं। वर्ध्याच्या काही भागामध्ये जोरदार तर काही ठिकाणी साधारण पाऊस पडतोय। धानोळी इथल्या लोअर वर्धा प्रकल्पाच्या क्षेत्रामध्ये पाणीसाठा वाढलाय, त्यामुळे धरणाच्या 3 दरवाजातून पाण्याचा विसर्ग केला जातोय। नदीपात्रामध्ये पाणी सोडलं जात असल्याने वर्धा, देवळी, आर्वी या तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सातपुडा पर्वतरांगेमध्ये सततच्या पावसामुळे वडोदा मच्छिंद्र तलाव 100% भरलाय, त्यामुळे आता परिसरातील सिंचनाचा आणि पाण्याचा प्रश्न मिटलाय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। बीडच्या परळी शहरामध्ये सरस्वती नदीच्या पुराचं पाणी घरांमध्ये शिरल्यानं 500 कुटुंबांचं आर्थिक नुकसान झालंय। त्यांना तात्काळ दिलासा देत नाथ प्रतिष्ठानाच्या वतीनं 10,000 रुपये आणि शासनाच्या वतीनं 5,000 रुपये मदत देण्यात आली। पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मदतीचं वाटप करण्यात आलं। राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरीही काही ठिकाणी पाऊस होतोय। आता पुन्हा एकदा कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। पश्चिम उपनगरामध्ये आता पावसाचं पाणी तुंबण्याची समस्या लवकरच दूर होण्याची चिन्ह आहेत। अंधेरी येथील उदंचन केंद्र उभारण्यासाठी जागेचा वाद मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेला होता, त्यामुळे न्यायालयानं मोगरा उदंचन केंद्र उभारण्यास स्थगिती दिली होती। मात्र आता ही स्थगिती उठवण्यात आल्यामुळे केंद्र उभारण्याचा मार्ग हा मोकळा झालाय। केंद्र सरकारनं महाराष्ट्र व कर्नाटक या 2 राज्यांमध्ये 90 दिवसांसाठी किमान हमीभावानं सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे। समर्थन मूल्य योजनेअंतर्गत सोयाबीन आणि उडीद या 2 पिकांसाठी ही खरेदी केंद्र सुरू करण्यास केंद्रीय कृषी मंत्रालयानं होकार दर्शवलाय। जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी पूर्वी प्रति हेक्टरी 8,500 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत दिली जायची। आता प्रति हेक्टरी 13,600 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत केली जाणार आहे। शासनानं आपत्तीग्रस्तांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। शिवसेनेनं भाजप नेतृत्वाकडे 107 जागांची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिंदेंच्या शिवसेनेनं 107 जागांचं एक प्रेझेंटेशन हे भाजप हायकमांडला सादर केलं। या प्रेझेंटेशनमध्ये 107 विधानसभा क्षेत्रांमधील जातीय समीकरणांची विस्तृत माहिती देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेनं मुंबई, ठाणे आणि MMR या भागात जास्तीत जास्त जागांची मागणी केली आहे। याशिवाय शिवसेनेच्या उमेदवारांची विजयाची शक्यता महायुतीतल्या इतर पक्षांपेक्षा कशी जास्त आहे याचंही अनालिसिस या संपूर्ण प्रेझेंटेशनमध्ये करण्यात आलंय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये दोन्ही पक्षाच्या वतीनं आव्हान देण्यात आलं। यावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आजच्या सुनावणीला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। वर्ध्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात बदल करण्यात आलाय। 19 ऐवजी आता 20 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी वर्ध्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांसोबत ते संवाद साधणार आहेत। दरम्यान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमस्थळी जय्यत तयारी केली जाते। समृद्धी महामार्ग पुण्याला जोडला जाणार आहे। पुणे आणि शिरूर दरम्यान प्रस्तावित असलेल्या 53 किलोमीटरचा 6 पदरी उड्डाण मार्ग हा अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर मार्गे समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे। पुण्याजवळील केसनंद गावातून हा उड्डाण मार्गाची सुरुवात होणार आहे। गेल्या 8 महिन्यांमध्ये छत्रपती संभाजीनगरातील 80 जणांनी आत्महत्या केल्या आहेत। 20 तरुण-तरुणींनी प्रेमभंगातून आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली असून यात 5 मुली आणि 15 मुलांचा समावेश आहे।
महापालिकेच्या स्थापत्य विभागाची कामं घेण्यासाठी 40% कमी दरानं निविदा भरून रस्ते दुरुस्ती पेव्हिंग ब्लॉकची निकृष्ट कामं करणाऱ्या 11 ठेकेदारांना एका वर्षाच्या काळ्या यादीमध्ये टाकण्यात आलं। निकृष्ट झालेल्या कामांचे दुप्पट पैसे ठेकेदारांकडून वसूल करण्यात आले। देशात 10 नव्या वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत। झारखंडमधील जमशेदपूर येथे कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 सप्टेंबर रोजी विविध राज्यांमधील वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवतील। नागपूरच्या ऑरेंज सिटीमधून ट्रेननं प्रवास करणाऱ्यांना लवकरच एक मोठी खुशखबर मिळणार आहे, कारण नागपूरला आता तिसरी वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे। ही गाडी नागपूर सिकंदराबाद मार्गावरती धावेल अशी अपेक्षा वर्तवली जाते। पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकाला जोडणारी पुणे हुबळी वंदे भारत एक्सप्रेसला मंजुरी देण्यात आली आहे। या गाडीला सांगली आणि मिरज स्थानकावरती थांबा देण्यात येणार आहे। पहाटे 5 वाजून हुबळीहून सुटणारी ही वंदे भारत धारवाड, बेळगाव, मिरज, सांगली, सातारा स्थानकावरील थांबा घेत दुपारी 1:30 वाजता पुण्यामध्ये पोहोचणार आहे। रेल्वेनं यंदाच्या गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावरती 325हून अधिक गाड्या दिल्यात। मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडून गणपतीसाठी विशेष ट्रेन नियोजित केल्या गेल्यात। रेल्वेनं प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पनवेल ते मडगाव दरम्यान 2 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय हाती घेतलाय। कोकणात एसटीच्या वैयक्तिक तसंच ग्रुप आरक्षण सेवेमुळे तब्बल 2.5 लाख चाकरमानी कोकणात सुखरूप आले आहेत। मुंबई, ठाणे आणि पालघर इथून सुमारे 2.5 लाखाहून अधिक चाकरमानी लालपरी एसटीनं कोकणामध्ये गेल्या 5 दिवसांमध्ये रवाना झाले आहेत। तब्बल 5000हून अधिक बसेसद्वारे एसटी महामंडळानं या प्रवाशांची सुरक्षित वाहतूक करत एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय। मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि MMRDAला केली होती। त्या अनुषंगानं नागरिकांसाठी रात्रीच्या वेळेत अधिक फेऱ्या आणि विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत। 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये अंधेरी आणि गुंदवली या दोन्ही टर्मिनल्सवरून शेवटची मेट्रो ट्रेन ही रात्री 11 ऐवजी आता 11:30 वाजता सुटणार आहे। महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनामध्ये 19% वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। ऊर्जा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह इथे या बैठकीमध्ये ही घोषणा केली आहे। विमा पॉलिसी घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। जीएसटी काउन्सिलच्या बैठकीमध्ये आरोग्य विमा आणि जीवन विमा या प्रीमियमवरील जीएसटी दर हा सध्याच्या 18%वरून कमी करण्यावरती सहमती झाली आहे, परंतु याबाबत अंतिम निर्णय पुढील बैठकीमध्ये घेतला जाणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये दोन्ही पक्षाच्या वतीनं आव्हान देण्यात आलं। यावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आजच्या सुनावणीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। पुतळा दुर्घटनेनंतर पुतळा उभारणीबाबत राज्य सरकार नियमावली तयार करणार आहे। पुतळ्याबाबत विविध विभागाच्या 10 उपसमित्यांची नियुक्ती केली जाणार आहे। 15 दिवसांमध्ये राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर होणार आहे। मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेप्रकरणी आरोपींची पोलीस कोठडी आज संपतेय, त्यामुळे आरोपींना मालवण कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेप्रकरणी जयदीप आपटे आणि चेतन पाटील याला पोलिसांनी अटक केली असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान पोलीस आरोपींची पोलीस कोठडी वाढवून मागण्याची शक्यता वर्तवली जाते। तुळजाभवानी मंदिरामध्ये नवरात्र महोत्सवामध्ये यंदा कुंकू उधळण्यात निर्बंध घातल्याचा निर्णय हा मंदिर संस्थानानं घेतलाय। देवीची विधिवत पूजा आणि इतर ठिकाणी हे कुंकू वापरलं जाणार आहे। मात्र नवरात्र उत्सवामध्ये कुंकू डोळ्यात गेल्यानं डोळ्यांना इजा तसंच दुर्घटना घडण्याची भीती वर्तवली जात असल्यामुळे कुंकूऐवजी फुलांची उधळण यंदा केली जाणार आहे। पुढची आपण बातमी पाहतोय। अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाची इच्छा बोलून दाखवली आहे। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे। मुंबई विमानतळावर झालेल्या बैठकीमध्ये अजित पवारांनी निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केल्याचं कळतंय। बिहार पॅटर्नचा दाखला देत अजित पवारांनी भाजपकडून आश्वासन मागितलंय। या बैठकीत अनेक मुद्द्यांवरही चर्चा झाल्याचं कळतंय। द हिंदू या वृत्तपत्रानं या संदर्भात बातमी दिली आहे। त्यामुळे अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केल्यानं महाराष्ट्रातही बिहार पॅटर्न येणार की काय अशा चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आलंय। हमालांच्या रोजगाराचा प्रश्न मिटवण्यासाठी रेल्वे मंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत। त्याच पार्श्वभूमीवरती मध्य रेल्वे स्थानकावरील हमालांच्या शुल्कामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय हाती घेण्यात आलाय। हमालांच्या शुल्कामध्ये 10 रुपयांनी वाढ करण्याचे आदेश रेल्वे मंडळानं दिले आहेत। ताडोब्याच्या बफर झोनमधील
निमडेला नवेगाव झोनमध्ये सांबराच्या शिकारीचा थरार पर्यटकांनी अनुभवला। झरणी वाघीण आणि ताडोबाचा राजा छोटा मटका यांची 18 महिन्यांची मुलगी मादा वाघिणीनं पहिल्यांदाच मोठ्या सांबराची शिकार केली। बुलढाणा जिल्ह्यामध्ये बोथा गावाजवळ घाटामध्ये असलेल्या एका मंदिरात अस्वल आढळून आलंय, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। या अस्वलाचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे। पिंपरी चिंचवडमध्ये बुधवारपासून वाहतूक मार्गामध्ये बदल केले जाणार आहेत। गणेश विसर्जन मिरवणुकींमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून सांगवी हिंजवडी परिसरामध्ये वाहतूक मार्गामध्ये बदल करण्याचे आदेश देण्यात आले। जळगावमधल्या दादावडी इथं जैन मंदिराजवळ कारमधील लाखोंची रक्कम लंपास करत चोरट्यांनी पळ काढला। कारमधील बॅग घेऊन चोरटे पसार झाले। यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून तिघांना अटक केली। त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरणा ट्रेडर्स मधून 9 लाखांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली। या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून चोरट्यांचा शोध सुरू आहे। 9 कॅरेटच्या सोन्यासाठी हॉलमार्किंग बंधनकारक करण्याचा विचार भारत सरकारनं केलाय। या संबंधाची घोषणा लवकरच केली जाऊ शकते अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली आहे। प्राप्त माहितीनुसार कमी कॅरेटच्या सोन्याला मोठ्या प्रमाणात अलीकडच्या काळामध्ये मागणी आहे। राज्यातील 1ली ते 8वीच्या वर्गांना शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा राज्य परीक्षा परिषदेतर्फे 10 नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे। त्यासाठी 9 ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये अर्ज भरता येणार आहेत। कोल्हापुरातही आता पायलट तयार होणार आहेत। कोल्हापूर विमानतळावर वैमानिक प्रशिक्षण केंद्र येत्या जानेवारीपासून सुरू होणार आहे। मुंबईतील एका कंपनीकडून हे केंद्र सुरू होणार आहे। लालबागच्या राजाच्या चरणी 2 दिवसांमध्ये 67,10,000 रुपयाचं दान देण्यात आलं। ही रक्कम रोख स्वरूपामध्ये राजाचरणी भक्तांकडून अर्पण करण्यात आली। स्टेज पेटीतून 25,80,000 रुपयांची मोजदाद झाली आहे। वर्ध्याच्या ग्रामीण भागामध्ये घरगुती गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। घरोघरी भजनी मंडळाद्वारे भजनासोबतच इतरही पारंपरिक कार्यक्रम केले जातात। त्यामुळे ग्रामीण भागातील वातावरण भक्तिमय झाल्याचं दिसून येत आहे। ॲपलनं काल नवीन एअरपॉड्स लॉन्च केलेत। हे एअरपॉड्स आतापर्यंतचे सर्वात उत्तम एअरपॉड्स म्हणून ओळखले जातात असा दावा ॲपलने केलाय। उत्कृष्ट नॉईज कॅन्सलेशनची सुविधा या एअरपॉड्समध्ये मिळणार आहे। पुढे पुण्यामधून एक बातमी समोर येते। पुण्यातील काही भागामध्ये डासांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतंय। मुणवा केशवनगर भागामध्ये डासांच्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। नागरिक हे त्रस्त झाले आहेत। संध्याकाळी 5 नंतर घराबाहेर पडणं सुद्धा नागरिकांसाठी खूप त्रासदायक ठरतंय। डासांची विल्हेवाट लावावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी केली आहे। या डासांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचतोय, त्यामुळे महापालिकेनं यावर तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येते। अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा देण्यात आलाय। आज गौरीचं घरोघरी आगमन होणार आहे। गणेशाचं आगमन झाल्यानंतर लगेचच गौरीचा सण येतो। भाद्रपद शुद्ध पक्षाच्या ज्येष्ठ नक्षत्रावरती गौरीचं पूजन केलं जातं, म्हणूनच हिला ज्येष्ठ गौरी असं म्हटलं जातं। सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये सुतार कुटुंबियांनी घरगुती गणपतीसमोर चांदोली धरणाचा हुबेहूब देखावा साकारला। चांदोली धरणाचा जलाशय साठा, दाट झाडी, सांडव्यातून सुरू असणारा पाण्याचा विसर्ग असा देखावा साकारत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। गणेश उत्सवामध्ये घरगुती गणपतीच्या सजावटीमध्ये विविध देखावे करण्यात आल्याचं समोर आलंय। नोकरीनिमित्तानं वर्ध्यातून मावळमध्ये स्थायिक झालेले भुरे कुटुंबियांनी चक्क आपलं गाव गणपतीच्या देखाव्यातून साकारलंय। यासाठी टाकाऊ वस्तूंचा वापर करण्यात आलाय। आशियातील सर्वात शक्तिशाली वादळ म्हणून ओळखलं जाणारं यागी वादळ व्हिएतनामच्या ईशान्य किनारपट्टीवर धडकलंय। यामुळे देशाच्या अनेक भागांमध्ये वीजपुरवठा आणि दूरसंचार विस्कळीत झालाय। त्याशिवाय वादळामुळे भूस्खलन होऊन 35 जणांचा मृत्यू झालाय। रशिया चंद्रावर मानवी बेस तयार करणार आहे आणि त्या मानवी तळाला वीज पुरवण्यासाठी चंद्रावरती अणुभट्टी उभारण्याची तयारी रशियानं दाखवली आहे। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये आमच्या मदतीला भारत आणि चीन दोन्ही देशांनी उत्सुकता दाखवली असल्याचं त्यांनी सांगितलंय। या न्यूक्लिअर रिॲक्टर या मानवी तळाला वीज पुरवणार आहे। पापुआ इथं विमानतळावरती त्रिगाना एअरचं विमान धावपट्टीवरून घसरल्यामुळे मोठा अपघात झाला। अपघातावेळेस विमानामध्ये 42 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते। सुदैवानं विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत। सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूप बाहेर काढण्यात आलंय।
देशात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आलाय। यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्यात। दिल्लीतून आढळून आलेल्या संशयिताला रोगाची लागण झाल्याचं चाचणीअंती स्पष्ट झाल्याचं समोर आलंय आणि त्यानंतर त्याला विलगीकरणामध्ये ठेवण्यात आलंय। चीनमधील आणखीन एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। चीनच्या कयांटांग नदीच्या खळखळत्या पाण्याजवळ सेल्फी घेताना असताना एक पर्यटक नदीच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याचा थरार जो आहे तो या व्हिडिओमध्ये कैद झालाय।